नमस्कार, या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज आपण मस्तपैकी स्पेशल अशी डिश बनवतो। तर चला लसूण फ्राय कशा पद्धतीने करायचा, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर लसूण फ्राय बनवायचा तर अगोदर सगळं साहित्य रेडी करून घेतलं आणि बघू शकता छानपैकी इथं लसूण आपण सोलून निवडून आणि पकडून घेतला। तर स्वच्छ एकदम करून घ्यायचा आणि छानपैकी पाकळ्या सुद्धा एकदम मोठ्या मोठ्या घ्यायच्या। तर बघू शकता इथं साहित्य आपण सगळं लसूण रेडी केला। एक लिंबू घेतले आपण, लाल तिखट आणि मीठ, बस एवढंच साहित्य लागतंय। पण खूप टेस्टी अशी डिश होती ही। आपण जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा भरपूर पैसे देऊन आणि ही खात असतो। तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते सुद्धा आता बघूया आपण। तर चला एक पॅन घेतला, पॅनमध्ये एक पळी तेल घालून घेतलं। तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं। तर तेल आपलं गरम झालं लगेचच आपण इथं लसूण स्वच्छ करून घेतल्या पाकळ्या करून, तर त्या घालून घ्यायच्या आणि छानपैकी आपण याला परतून घेणार आहे। ते एकसारखं हलवत म्हणजे जेणेकरून सगळ्या आपल्या लसूणच्या पाकळ्या एकसारख्या भाजल्या जात्या किंवा तेलामध्ये तळल्या जात्या। गॅस हा कमी ठेवायचा, डायरेक्ट मोठा करायचा नाही, जेणेकरून लगेचच आपल्या लसणाच्या पाकळ्यांना डाग पडतील आणि लगेचच जळल्या जातो तो। तर कमी गॅसवर छानपैकी अशा पद्धतीने फ्राय करत राहायचं। अगदी खूप सोपी डिश आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते। जेणेकरून आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला 40 ते 50 रुपयाला आपल्याला ही डिश पडते। तर बघू शकता आणि जेवणाच्या सगळं तयारी करून ठेवली आणि जेवणाच्या वेळेस 5 मिनिटांमध्ये आपण लगेच फ्राय करू शकतो याला। तर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे। चला तर थोडासा कलर चेंज झाला का लगेचच आपण लाल तिखट घालून घ्यायचं। चवीपुरतं आपण लगेच मीठसुद्धा घालून घेणार आहे, जेणेकरून छानपैकी त्याच्यात मुरल्या जातं। आणि जास्तही आपण फ्राय करून नंतर घातलं तर मग आपल्या जेणेकरून इथं लसूण आहे तो जास्त भाजल्या जातो किंवा जास्त जळतो। तर तशा पद्धतीने न करता असा अर्धवट भाजला का नंतर हे बाकीचं साहित्यसुद्धा त्याच्याबरोबर मस्त तेलामध्ये फ्राय होतं। आणि जेणेकरून मीठ आणि लाल तिखट टाकलं ते छानपैकी आपल्या लसणाच्या पाकळ्यांमध्ये मुरल्या जातं आणि ते खाताना खूप सुंदर आणि टेस्टी लागतं। तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आपण फ्राय करून घेतले। कलरसुद्धा मस्त चेंज झाला आणि छानपैकी कलर आला आहे आपल्या लसूण फ्रायला। लगेचच आपण लिंबू पिळून घ्यायचं। तर लिंबू तुमच्या आवडीनुसार आहे, नाही पिळलं तरी खूप छान लागतं आणि पिळलं तरी खूप छान लागतं। तर ही मी लिंबू माझ्या आवडीनुसार मी ट्राय केलं आहे त्याच्यामध्ये किंवा ॲड केलं आहे। तुम्ही असंच 3 वस्तूची फक्त फ्राय करून तर करू शकता डिश रेडी। लिंबू टाकल्यामुळं मस्त असं चटपटीत लागतं, जेणेकरून आपण जेव्हा केव्हा कैरी खातो किंवा दुसरं चटणी बनवतो तशा पद्धतीनेच हे सुद्धा खूप सुंदर लागतं। चला हे तर रेडी झालं, लगेच डिशमध्ये काढून घेऊ। तर लसूण फ्राय आपल्याला रेडी झाला अगदी सोप्या पद्धतीने। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।